नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर त्यातलं लेसन बघा सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन. बघा त्यातलं आपले टाइप आहे एक्झाम्पल बेस्ड ऑन स्ट्रेसेस इन अ कंपोजिट बार. तर बघा इथे P इज इक्वल टू P1 प्लस P2 म्हणजे आपण हे फोर्सेस दिलेले. तर बघा P1 मध्ये फॉर्म्युला सिग्मा 1 इंटू A1, इथे P2 मध्ये बघा सिग्मा 2 इंटू A2. सिग्मा म्हणजे स्ट्रेस आणि हे एरिया. त्यानंतर बघा तुम्हाला स्ट्रेन दिलेला आहे E1 इज इक्वल टू E2. दोन्ही स्ट्रेन आपले इक्वल असणार आहे. इथे लक्षात घ्या सिग्मा 1 अपॉन E1 इज इक्वल टू सिग्मा 2 अपॉन E2 म्हणजे स्ट्रेस अपॉन यंग मॉड्युलस. आणि इथे लक्षात घ्या सिग्मा 1 इज इक्वल टू m त्याला इंटू सिग्मा 2. m म्हणजे मॉड्युलर रेशो. तर बघा आता ह्या बेसवरती आपल्याकडे एक न्यूमेरिकल आहे, इम्पॉर्टंट असा एक न्यूमेरिकल आहे बघा. अ RCC कॉलम 300 मिलीमीटर बाय 300 मिलीमीटर. बघा असं एक स्क्वेअर मध्ये आपल्याकडे एक कॉलम आहे 300 मिलीमीटर बाय 300. त्यानंतर बघा इज अ रेनफोर्स विथ 4 बार्स ऑफ 16 मिलीमीटर. बघा त्याच्यामध्ये असे 4 बार आहे. बघा हे 4 बार, हे जे 4 बार जे आहे ते 16 मिलीमीटर डायमीटरचे. बघा डिटरमाइन द स्ट्रेसेस इंड्यूस्ड इन अ स्टील अँड कॉन्क्रीट. म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचा आहे स्ट्रेस सिग्मा एस. लक्षात घ्या इथं स्ट्रेस तुम्हाला काढायचा आहे कशाचा, स्टीलचा आणि कॉन्क्रीटचा. बघा सिग्मा एस आणि सिग्मा सी म्हणजे कॉन्क्रीटचा आणि स्टीलचा आपल्याला स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे. बघा इफ इट इज सब्जेक्टेड टू एन ऍक्सियल लोड ऑफ 450 किलोन्यूटन. बघा इथं आपल्याला फाइंड करायचं होतं, इथे टू फाइंड. बघा टू फाइंड मध्ये तुम्हाला स्टीलचा आणि कॉन्क्रीटचा स्ट्रेस काढायचा होता. त्यानंतर बघा तुम्हाला लोड दिलेला आहे म्हणजे पी आहे आपल्याकडे 450 किलोन्यूटन म्हणजे 450 किलोन्यूटन. त्या 450 किलोन्यूटनला आपण इंटू 10⁻³ न्यूटन मध्ये कन्वर्ट करू. आणि लक्षात बघा मॉड्युलर रेशो तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे त्यांनी 13.33. तर बघा आपल्याकडे असं एक स्क्वेअर मध्ये कॉलम आहे. तर आपण टोटल एरिया काढून घेऊ. लक्षात घ्या टोटल एरिया तुम्हाला माहिती लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे 300 इंटू 300 म्हणजे A इज इक्वल टू 3 3 9 1 2 3 4 90,000 मिलीमीटर स्क्वेअर. आलं लक्षात. त्यानंतर बघा हे स्टीलचे तुम्हाला हे 4 बार दिसत आहे. आपण एरिया ऑफ स्टील फाइंड आउट करू. बघा एरिया ऑफ स्टीलचा फॉर्म्युला 4 इंटू बघा बार जो आहे तो आपला सर्क्युलर मध्ये म्हणून एरिया ऑफ सर्कल बघा π/4 d स्क्वेअर π/4 d. बघा डायमीटर जो आपल्याला दिलेला आहे तो आहे 16 π/4 d स्क्वेअर आणि 4 आपण का मल्टिपल लावला, 4 म्हणजे 4 बार असल्यामुळे. लक्षात घ्या हा 4 4 विल गेट कॅन्सल. बघा 4 बार होते 16 मिलीमीटरचे म्हणून इथे कॅल्क्युलेशन लक्षात घ्या पाय इंटू 16 स्क्वेअर. बघा याचा आन्सर जे आहे म्हणजे एरिया ऑफ स्टील जो आपल्याला निघालाय तो आहे 804.25 मिलीमीटर स्क्वेअर. त्यानंतर आपण काढून घेऊया एरिया ऑफ कॉन्क्रीट. बघा इथे जे सराउंडिंगला जे काही इथे असणार आहे हे जे आहे हे सगळं काय आपलं कॉन्क्रीट. बघा कॉन्क्रीटचा एरिया आपण काढून घेऊ. टोटल एरिया मधनं हे 4 कॉलमचा जो काही एरिया आहे तो आपण इथे काय करू मायनस करू. बघा कॉन्क्रीटचा एरिया म्हणजे एरिया ऑफ टोटल एरिया मधनं एरिया ऑफ स्टील काय करा मायनस करा. टोटल एरिया 90,000 मायनस स्टील लक्षात घ्या 804.25 म्हणजे एरिया ऑफ कॉन्क्रीट आपला इथे निघेल. लक्षात घ्या 90,000 मायनस 804.25. बघा अशा पद्धतीने कॉन्क्रीट आपल्याकडे आलेला आहे 89.196 इंटू 10⁻³ मिलीमीटर स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण एरिया ऑफ स्टील एरिया ऑफ कॉन्क्रीट आणि टोटल एरिया आपण इथं फाइंड आउट केला.
बघा नेक्स्ट त्यानंतर बघा आपल्याला त्यांनी मॉड्युलर रेशो आपल्याला देऊन ठेवलेला आहे. तर आपल्याकडे इथे बघा σ1 इज इक्वल टू m इंटू σ2. तर आपल्याकडे इथे स्टील आणि कॉन्क्रीट आहे, तर बघा आपण हा फॉर्म्युला इथे असं लिहू. बघा सिग्मा स्टील इज इक्वल टू m आणि σ2 च्या जागेवरती आपण लिहू इथं कॉन्क्रीट. आलं लक्षात. तर बघा सिग्मा s म्हणजे हा स्टीलचा स्ट्रेस आहे. मॉड्युलर रेशो आपल्याला त्यांनी दिलाय बघा 13.33 सिग्मा c. बघा आता नेक्स्ट स्टेप. तर बघा आपल्याकडे फॉर्म्युला P इज इक्वल टू P1 प्लस P2 σ1 इंटू A1 प्लस σ2 इंटू A2. तर बघा ह्या केस मध्ये आता σ1 आणि A1 म्हणजे स्ट्रेस आहे आपल्याला दिलाय. तर हा स्टीलचा एरिया सुद्धा स्टीलचा. लक्षात घ्या इथं P इज इक्वल टू जिथं 1 1 दिसतोय तिथे आपण स्टील टाकतोय. बघा सिग्मा s इंटू AS त्यानंतर प्लस σ2 इंटू A2 म्हणजे बघा कॉन्क्रीटचा स्ट्रेस आहे आणि इथं कॉन्क्रीटचा एरिया. अशा पद्धतीने आपण हे लिहून घेतलं. बघा त्यानंतर P म्हणजे तुम्हाला एक लोड त्यांनी ऑलरेडी दिलेला होता. लोड P बघा 450 किलो न्यूटन. त्याला आपण ऑलरेडी न्यूटन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे म्हणजेच 450 इंटू 10⁻³ इज इक्वल टू सिग्मा s. तर बघा सिग्मा s ची व्हॅल्यू बघा इथं आपल्याकडे 13.33 सिग्मा c. बघा इथं 13.33 सिग्मा c त्याला इनटू एरिया ऑफ स्टील. बघा एरिया ऑफ स्टील बघा 804.25. बघा हा इथे टाका 804.25. बघा हा झाला एरिया ऑफ स्टील. त्यानंतर बघा इथं प्लस कॉन्क्रीट. बघा कॉन्क्रीट सिग्मा सी तो आपल्याकडे नाहीये म्हणून तो ऍज इट इज असणार आहे इनटू कॉन्क्रीटचा एरिया. बघा कॉन्क्रीटचा एरिया इथे 89.196 इंटू 10⁻³ बघा पुढचं कॅल्क्युलेशन 450 इंटू 10⁻³ इज इक्वल टू बघा वरच्या दोन यांचं आपण मल्टिपल करू 13.33 इंटू 804.25. बघा याचं जे आन्सर आहे ते आहे 10.72. बघा 10.72 इथे 1 करून टाका सिग्मा सी त्यानंतर प्लस पुन्हा बघा ह्या दोघांचं आपण इथे कॅल्क्युलेशन करू जे इथे ऍज इट इज असणार आहे आपलं म्हणजे सिग्मा सी इंटू 89.196 इंटू 10⁻³ इथे लक्षात घ्या 450 इंटू 10⁻³ इज इक्वल टू बघा 10.71 आणि 89.196 यांचे ऍडिशन करा. बघा इथे एक मिनिट यांचं कॅल्क्युलेशन परत करू 13.33 त्याला इंटू 804.25 याचा आन्सर आहे 10.721 इंटू 10⁻³ बघा इथे 10⁻³ इंटू 10⁻³ सिग्मा सी. तर आता बघा आपण काय करू 10.721 प्लस 89.196 बघा या दोघांची आपण ऍडिशन केली म्हणजे ही ऍडिशन आपल्याकडे आली आहे 99.917 इंटू 10⁻³ सिग्मा सी. बघा 10⁻³ आपण दोघांचे कॉमन घेतले. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं सिग्मा सी म्हणजे बघा सिग्मा सी इज इक्वल टू 450 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 99.917 इंटू 10⁻³ बघा इथे 10⁻³ विल गेट कॅन्सल. तर बघा कॉन्क्रीटचा स्ट्रेस जो आपल्याकडे निघणार आहे 450 डिवाइड बाय 99.917 बघा 4.504 मिलीमीटर न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर हा त्याचा आपल्याकडे कॉन्क्रीटचा स्ट्रेस निघणार आहे. बघा आता आपल्याला कॉन्क्रीटचा स्ट्रेस आपण फाइंड आउट केला त्यानंतर आपल्याला स्ट्रेस काढायचा आहे स्टीलचा. तर बघा याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट अप करू इथे लक्षात घ्या
सिग्मा एस इज इक्वल टू 13.33 इंटू सिग्मा सी म्हणजे स्ट्रेस बघा कॉन्क्रीट आहे किती कॉन्क्रीटचा स्ट्रेस 4.504 देअरफॉर बघा स्टीलचा स्ट्रेस 13.33 इंटू 4.504 बघा याचा जो येतोय 60.038 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर बघा म्हणजे अशा पद्धतीने आपण काय डिटरमाइन केलेला आहे इथं स्ट्रेस जो आहे बघा कॉन्क्रीटचा स्ट्रेस आणि स्टीलचा स्ट्रेस